मी तुमच्या मुलीसारखी की नाही? मी तुमच्या लेकीसारखी की नाही? होतं म्हणा मी का वाटा मागायची का? असं असं फ्रेश बसा कीर्तनामध्ये. फ्रेश बसावं माणसानं कीर्तनामध्ये, कसं हसावं. कारण की डॉक्टरांनी सुद्धा तुमची आमची गॅरंटी दिली नाही. 750 वर्षापूर्वी, 450 वर्षापूर्वी माझ्या संतांनी, ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, नाथबाबांनी अनेक प्रमाणे दिली की बाबांनो, क्षणाचाही भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरोसा. क्षणाचाही भरोसा या देहाचा राहिला नाही. माणसाचं आयुष्य म्हणजे बाबा पाण्यातल्या बुडबुड्यासारखं माणसाचं आयुष्य. पाण्यातला बुडबुडा किती क्षण दिसतो? काही क्षण. अगदी तसंच काही क्षणाचं तुमचं आमचं आयुष्य आहे. आनंदी जीवन जगा, हॅपी लाईफ जीवन जगा. कारण लाईफ इज नॉट वन्स मोर. आनंदी जीवन जगायचं, हॅपी लाईफ जीवन जगायचं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. हो पाव्यातूनी सूर जैसा ओठातूनी ओघळावा. हो पाव्यातूनी सूर जैसा ओठातूनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. म्हणून आनंदी जीवन जगा, हॅपी लाईफ जीवन जगा. जास्तीचा वेळ घेणार नाही, परंतु 70% कीर्तन आज मी माझ्या माता बोलण्यासाठी करणार आहे. विठ्ठल सेवेकरता निवडला अभंग नादबाबांचा. मग मला सांगा बाबा, नाद बाबा मोठं की माझा विठोबा मोठं? नाही समजलं का? बरं, याच्यापेक्षाही सोपं सांग. जनाबाई नामदेवरायांची दासी. मग जनाबाई मोठ्या की नामदेवराय मोठं? हे बी नाही समजलं. पुरुष वर्ग अगदी सोपं विचार. नवरा मोठा का बायको मोठी? तुमचं झालं नाही का? मग बोला की. हा, लग्न ही गोष्ट अशी आहे की लग्नामध्ये नवरा मुलीला आदल्या दिवशी हळद लावली जाते. बरोबर ना? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा नवरीला अख्ख्या अंगाला हळद लावली जाते. बरोबर ना? माझा आवाज समजतोय तुम्हाला? माझं बोलणं समजतंय तुम्हाला? वा. आणि आदल्या दिवशी नवरा मुलीला काय लावली जाते? हळद लावली जाते. बाबा, पूर्वी एखादं पोरगा जर सायकलवरून पडलं तर त्या पोराला एक विशिष्ट प्रकारचा मार लागायचा. त्या माराचं नाव काय? बोला. काय? मुका मार. मग त्या मुका मारावरती आपण काय घातलं जातो? हळद घातली जातो. मग लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा नवरीला अख्ख्या अंगाला हळद का लावतात? मुक्का मार लागण्याची शक्यता आहे. विठ्ठल विठ्ठल. आठवलं म्हणून सांगते बरं का. लग्नामध्ये नवरा मुलीला मंगळसूत्र घालतो. बरोबर ना? किंवा बांधतो. तेव्हा कसं होतं माहितीये का? मंगळ सगळं यांच्या मागं लागतं आणि सूत्र सगळी यांच्या हातामध्ये असतात. तुमच्या इकडे कसं आहे? तसंच आहे का? आमच्या इकडे बी तसंच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजच्या अभंगातून नामदेवराय नादबाबा भगवंताच्या आवडीचा प्रकार सांगतात. ऐका. नादबाबा म्हणतात, बाबांनो, त्या भगवंताचे अनंत उपकार तुमच्या आमच्या देहावरती. देवाचा पहिला उपकार भगवंताने सुंदर असा नरदेह तुम्हाला आम्हाला या ठिकाणी दिला. देवाचा पहिला उपकार भगवंताने सुंदर असा नरदेह तुम्हाला आम्हाला या ठिकाणी दिला. पण हा देह कशा करता दिला? देवे दिला देह भजना गोमटा माता माऊली कशा करता? भोजना करता. कशा करता? भजना करता दिला. भगवंताने सुंदर असा नरदेह त्या भगवंताचं नामस्मरण करण्याकरता दिला.
मग या देहानं अखंड रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. कारण जीव हा देवाचा अंश. मम यमंश जीवलोके जीवभूत सनातन मनशास्त्राणि इंद्रियाणि प्रकृती स्थान दर्शती. जीव हा देवाचा अंश आहे. मग तुम्ही आम्ही कोण? देवच आहोत ना. बरं, तुम्ही आम्ही देव, आणि देव म्हणजे सुख आहे. म्हणून ते भगवंताजवळ जातो ना आपण, देवा मला सुखी ठेव. ऐका, त्या देवाचे आनंद उपवर तुमच्या आमच्यावरती, की त्या भगवंतानं तुम्हाला आम्हाला जन्माला घातला. नाहीतर मुंगीपासून ते हत्तीपर्यंत जर विचार केलात ना, हे माता बोल, मुंगीपासून हत्तीपर्यंत जर विचार केलात ना, तर सर्व प्राणी कसे आहेत? अडवे. कसे? अडवे. मुंगीपासून ते हत्तीपर्यंत जर विचार केलात बाबा, तर सर्व प्राणी कसे आहेत? अडवे. एकच उभं मॉडेल आहे, त्याचं नाव म्हणजे माणूस. म्हणून माणूस म्हणून जन्माला आलोय ना, म्हणून माणसानं माणूस म्हणून जीवन जगलं पाहिजे. कारण विचार करण्याची पात्रता ही फक्त माणसामध्ये. नाही तर एखादं कुत्र या ठिकाणी आलं, कुत्र म्हणते वागड. सुंदर असं महिला कीर्तन महोत्सव चालू आहे. पहिल्याच दिवशीची कीर्तन रूपी सेवा अर्पित त्यांची. सुंदर कीर्तन चाललंय, काही नाही बसलेले सुंदर कीर्तन ऐकताय. काही नाही जरा 10-15 मिनिटं कीर्तनात बसून कीर्तन ऐकतो. कुत्र कीर्तन ऐकेल का? का नाही ऐकणार? तर विचार करण्याची पात्रता त्या कुत्र्यामध्ये नाही. मग विचार कोण करू शकतो? फक्त आणि फक्त माणूस विचार करू शकतो. विठ्ठल मला सांगा, आपल्या देशाला काय म्हणतात? भारत माता. काय म्हणतात? भारत माता. भारत. तुम्ही कधी ऐकले का पाकिस्तान चुलता? अमेरिका आंटी ऐकले का? पाकिस्तान चुलता होऊ शकतो का? नाही. अमेरिका आंटी होऊ शकते का? नाही. मग फक्त माझी भारत माता. अरे भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखा राज्य नाही, पंढरपूरसारखा देव नाही, वारकरी सारखा पंत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, आणि माझ्या नंदोबारा तुकोबारासारखा संत पुन्हा होण्याची. याच्याही पुढे जाऊन दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी आई नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी सून नाही, आणि उर्मिला मांडलीसारख्या कोण? जावा जावा दुसरी आली की पहिली न जावा. कोण? जावा जावा. उर्मिला मांडवीसारख्या जावा जावा पूर्ण होणे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जरी विचार केलात ना, तरी प्रत्येकाच्या मनामध्ये अंतकरणामध्ये एकच समज, की बाबा रे, ज्याच्यासाठी 18 सायासानं रात्रंदिवस प्रयत्न करत होतो, त्याचं नाव काय? सुख. सुखा लागी कशी कळली. या जगाच्या पाठीवरती असं एकही व्यक्ती नाही की त्याला दुःख पाहिजे, मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावी नाशी. या जगाच्या पाठीवरती असा एकही व्यक्ती नाही की त्याला दुःख पाहिजे, परंतु या जगाच्या पाठीवरती असं एकमेव व्यक्ती आहे ज्यानं माझ्या भगवंताकडे दुःख मागितलं, त्याचं नाव म्हणजे माझे संत. ऐका, गोड उदाहरण तुमच्या समोर मांडेल. हस्तिनापूरचा निरोप घेऊन माझा भगवान परमात्मा द्वारकेला निघाले, आणि जगाचा मालक कुंती मातेच्या महालामध्ये गेले, आणि कुंती मातेला देव म्हणतात, आत्या ए आत्या, अगं मी हस्तिनापूरचा निरोप घेऊन द्वारकेला निघालोय ग, आणि माझी अशी एक इच्छा आहे आत्या, की तू काहीतरी माझ्याकडे मागा. कुंती माता म्हणते, देवा अरे माझ्याकडे काय कमी आहे की ते मी तुझ्याकडे मागू? नाही रे, नाही होत, त्या काहीतरी मागावं लागेल तू. आता किती केलं तरी देवाचा हट्ट भक्ताला पुरवावा लागतो. मग कुंती माता म्हटल्या, देवा तुमचा हट्ट आहे, मी तुमच्याकडे मागावं. ठीक आहे देवा, मी तुमच्याकडे मागते. देवा तुम्ही मला म्हणताय मागा, ठीक आहे देवा, मी तुमच्याकडे मागते. देवा तुम्हाला मला द्यायचंच असेल ना, मग काय द्या. जेवढं काही सुख दुःख असेल देवा, जेवढं काही संकट असतील ना देवा, तेवढी द्या माझ्या पत्रात. काय मागितलं? दुःख आणि संकट मागितलं. जगाच्या मालकाच्या गालावरती हसून, आणि जगाचा मालक विचार करू लागला की अरे, आज या सृष्टीतल्या लोकांकडे जर पाहिलं, आज या विश्वातल्या लोकांकडे जर पाहिलं, तर प्रत्येक माणूस माझ्याकडनं काही ना काहीतरी सुखाची अपेक्षा करतोय दादा, काही ना काहीतरी सुख मागतोय.
काहीतरी समाधान माझ्याकडे मागतोय, परंतु मी आज कोणाला द्यायला तयार नाही. परंतु आत्या आज माझ्याकडे काय मागते? मी आत्याला स्वतःहून म्हणतोय काहीतरी माग, तर आत्याने माझ्याकडे काय मागितलं? दुःख आणि संकट. आत्या, हे आत्या, अगं 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 हे दुःख आणि संकट मागण्याचं मला कारण समजलं नाही, उमजलं पाहिजे, कळालं पाहिजे. कुंती मातेने सांगितलं, देवा ऐकायचंय का तुम्हाला? ऐका देवा. देवा, दुःख आणि संकट मी याच्यासाठी तुमच्याकडे मागते की देवा, सुखामध्ये तुमची आठवण होत नाही देवा, आणि दुःखामध्ये तुमची आठवण झाल्याशिवाय राहत नाही ना देवा, म्हणून मी तुमच्याकडे दुःख मागते. माझे संत महात्मे सुखाचा आणि दुःखाचा गोड फरक सांगतात बाबा. माझे संत महात्मे म्हणतात, बाबा रे, सुख हे असं आहे की ते माणसाला जीवनामध्ये स्थिर बसवतं, आणि दुःख हे असं आहे की माणसाला जीवनामध्ये मार्गदर्शन करतं. म्हणून माझे संत महात्मे ते भगवंताकडे मागत असताना काय मागतात? दुःख मागतात. पण या ठिकाणी या जीवाला आल्याच्या नंतर या जीवाला सुखाची अपेक्षा आहे बाबा. या जीवाला अखंड रात्रंदिवस त्या भगवंताकडनं सुख पाहिजे, सुखाची अपेक्षा या जीवाला. माझं या जीवाला सांगणे, जीवा, अरे तुला सुख पाहिजे हे मला मान्य, पण सुखाचं वर्म चुकल, या वर्म केलं. माणसाचं वर्म चुकल्यामुळे बाबा माणसाला जन्म मरणाचं दुःख भोगावं लागतं. तसंही जन्माला यायचे मरायचे, जन्माला यायचे मरायचे, पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शरणम, इह संसारे खल दुस्तारे कृपया पारे हरी मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. जन्माला यायचे मरायचे, जन्माला यायचे मरायचे, ज्ञानोबराय गोड बोलतात, ज्ञानोबराय गोड सांगतात. उपजिते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घडिका यंत्र जैसे याच्याही पुढे जाऊन तुम्हाला आम्हाला महाराज म्हणतात की बाबा नो आहे का, हो जामेला पंजामेला बाप मजना गेला ने, देखत देखत नातू पंतू कोणी कैसा झाला, देखत देखत नातू पंतू कोणी कैसा झाला, देखत देखत नातू पंतू कोणी कैसा झाला. आगा मेला पंजा मेला बाप मजना गेला, देखत देखत नातू पंतू कोणी कैसा झाला, देखत देखत नातू पंतू कोणी कैसा झाला. आगा मेला, आगा मेला, आगा मेला, देखत देखत नातू पंतू कोणी कैसा झाला, देखत देखत नातू पंतू कोणी कैसा झाला, देखत देखत नातू पंतू कोणी कैसा झाला, देखत नातू पंतू कोणी कैसा झाला. जन्माला यायचे मरायचे, जन्माला यायचे मरायचे, या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रत्येकाला जाणं ही निश्चित, प्रत्येकाला जायचं. पण या ठिकाणी आल्याच्या नंतर ऐका, तुम्हाला आम्हाला जन्म मरणाचं दुःख भोगायचं. मग या जीवाला या ठिकाणी आल्याच्या नंतर सुख पाहिजे. या जीवाला माझं सांगणे, जीवा तुला सुख पाहिजे, पण सुखाचं वर्म जाणून घ्या. ऐका, सुखाचं वर्म काय? ऐसे वर्म माझं दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगट. सुखाचं वर्म काय? तर अखंड रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, आणि त्या भगवंताचं नामस्मरण केलं की ना बाबा म्हणतो, बाबा त्या भगवंताला बाकी काहीच आवडत नाही, देवाला एकच आवडतं काय, तर त्या भगवंताचं अखंड नामस्मरण करणं, तेच माझं भगवंताच्या प्रथम जन्म. आवडे देवाची Hare
वाजवा, जोरात वाजवा, गोड प्रमाण, गोड चालही लावले. हो आवडे देवासी तू एका प्रकार, आवडे देवासी, आवडे देवासी तू एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. वा, गोड गायलं, गोड गायलं पाहिजे माणसानं, छान गायलं पाहिजे. एवढं गोड गावं बाबाजी, की एवढं गोड गावं की देवानं सुद्धा या ठिकाणी यावं, नाचावा. एवढं गोड गावं. ऐका, गोड वाक्य सांगेल. मजा दीवानों को मिलता है, दीवानों से भी मिलती है. मजा दीवानों को मिलती है, दीवानों से भी मिलती है, पर खुदा भी खुद दीवाना बनके दीवानों से मिलता है. एवढं गोड गावं. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडतं? भगवंताचं केलेलं अखंड रात्रंदिवस नामस्मरण देवाला आवडतं. आवड या शब्दाच्या भोवती माणसाचं पूर्ण जीवन आहे. ऐका, अभंगातला पहिल्या चरणातला हा आवड शब्द हा खूप महत्वाचा आहे. प्रत्येकाची आवड ही निरनिराळी, प्रत्येकाची आवड सांगणं हे शक्य नाही. परंतु वर्गवारी आवड सांगायचं म्हटलं तर लहान मुलांना काय आवडतं? खोड्या करायला आवडतं. मंदिरामध्ये जाणार, उड्या मारू मारू घंटा वाजवणार, देवाच्या पाया पडला तर पडला, नाही तर तसाच निघाला नाही. देवाला काय आवडते? लहान मुलांना काय आवडतं? खोड्या करायला आवडतं. लहान मुलांनी खोड्या कराव्या बाबा, यात नवल नव. खरं सांगू, जगाच्या मालकानं सुद्धा खोड्या केल्या. सवंगडी गोळ्या करून खोड्या केल्या जगाच्या मालकानं. एवढ्या खोड्या केल्या की यशोदामाईकडे त्या गौराणी तक्रार घेऊन यायच्या. यशोदे, अगं सांग तुझ्या कृष्णाला, खोड्या करतो, रोज दही दूध खातो, माठ फोडतो, अगं आम्हाला फार त्रास करतो. ए यशोदे, एकदा तुझ्या बाळाला नीट सांग बरं का यशोदे. सांगतात ते गवळणी, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कानाला काहीतरी सांग ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, यशोदे ग तुला येईल राग. यशोदा माईला गवळणी सांगतात, यशोदे तुझ्या कानाला सांग, तुला बोलायला गेलं तर तुला राग येतो, अगं किती खोड्या करतो. अंधारी लपत येऊन बसे अंगणा, अंधारी लपत येऊन बसे अंगणा, तुझ्या कानाला काहीतरी सांग ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल लहान मुलांनी खोड्या कराव्या एवढंच नवल नाही बाबा. जगाच्या मालकानं सुद्धा फार खोड्या केल्या. मग लहान मुलांना काय आवडतं? खोड्या करायला आवडतं. महिला मंडळ, या माझ्या माता मुलांना काय आवडतं? सोनं नाही पितळ तांब. काय आवडतं? सोनं आवडतं. सोन्याचे दागिने आवडतात. एखाद्या मावशीला जर त्याच्या नवऱ्याने नथ केली ना, नथ अशी नाकात नथ घालते आणि अख्ख्या गावभर फिरते. नथ केली नथ. पप्याची आई बंट्याच्या बापाने मला नथ केली नथ. बघा 5 ग्रॅमची केली, 5 ग्रॅमची. पप्याची आई बंट्याच्या बापाने मला नथ केली नथ. अख्ख्या गावभर नथ मिरवणीची. है का? नथ दी यार ने सुमिरत करे बार बार, पर जो ना दिया जिस यार ने उसको भूल गई नार.
भगवंतानं नाक दिले त्याला मात्र बोल विसरून गेल्या. मला सांगायचं काय, महिला मंडळांना काय आवडतं? सोन्याचे दागिने आवडतात, सोनं घालायला. पुरुष वर्गाला काय आवडतं? शौर्य आणि चातुर्याच्या गोष्टी पुरुष वर्गाला आवडतात. आणि शौर्य आणि चातुर्य सांगायचं म्हटलं तर माझ्या छत्रपती शिवाजीराजांना कुठेतरी आठवावं लागेल. जेव्हापासून राजा जन्माला आला ना तेव्हापासून राजाने अनेक पराक्रम गाजवले, अनेक गड जिंकले. नवे नवे ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या भूमीवरती, या महाराष्ट्राच्या मातीवरती अन्याय आणि अत्याचार या आया बहिणीवरती होत होते ना, त्या दिवशी माझ्या जिजाऊ महासाहेबांना प्रश्न पडला होता की अरे असा कोणीतरी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला यावं आणि हे चाललेले अन्याय अत्याचार ना एका क्षणात थांबवावे. आणि त्यावेळेला माझ्या महासाहेब जिजाऊ 7 महिन्याच्या गरोदर होते. आणि माझ्या महासाहेब जिजाऊ त्या शिवनेरीच्या मंदिरामध्ये होत्या, शिवनेरी गडावरती होत्या. त्या शिवाय देवीला महासाहेब जिजाऊंनी गाराणं मांडलंय, आंबे अगं गप बसलीस, अगं इकडे अन्याय अत्याचार चाललेत, अगं उघड्या डोळ्यानं पाहावं लागतात हे अन्याय अत्याचार, अगं दिवसा डवळे आमच्या आया बहिणींना उचलून नेता येत ना धाम, अगं इज्जतीचे आबरूचे अगं आबरू आणि इज्जत तुटली जाते ग आंबे. ए आई अगं गप का बसती? दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, दार कोल्हापूरची महालक्ष्मी दार उघडवेत, दार उघड, दार उघडवेत दार. तुळजापूरची तुळजा भवानी दार उघडवेत, दार उघड, दार उघडवेत दार. शिवनेरीची शिवाय देवी दार उघडवेत, दार उघड, दार उघडवेत दार. महासाहेब जिजाऊंनी घराणं मांडलं, हे अंबिकेवर चंद्रिकेवर दायनेवर दान दे, उन्मती सिंहासनी चिर फाडण्या माझा पुत्र दे. आणि माझ्या महासाहेब जिजाऊंनी घराणं मांडलं आणि माझ्या महासाहेब जिजाऊ बोलते झाल्या, जुलुम महामाकार गाठला धावून तू येई, जुलुम महामाकार गाठला धावून तू येई, जागी होई तू धाव शिवाई, जागी होई तू धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जागी होई तू धाव शिवाई, जागी होई तू धाव शिवाई. अत्याचार झाला प्राणकंठी आला ग, हो अत्याचार झाला प्राणकंठी आला ग, अन्यायाला घोडीत वाचा पुत्राचा हा जय, धाव आई जाग शिवाई, धाव आई जाग शिवाई, धाव आई जाग शिवाई, धाव आई जाग शिवाई, जागी होई तू धाव शिवाई, जागी होई तू धाव शिवाई, जागी होई तू धाव माझ्या महासाहेब जिजाऊंनी घराणं मांडलं आणि 19 फेब्रुवारी या महाराष्ट्राच्या मातीत आणि महासाहेब जिजाऊंच्या कुशीत छत्रपती शिवाजीराजांनी जन्म घ्यावा. आणि ऐका, माझ्या राजाने जन्म घेतला आणि जो नराधम या आया बहिणीवरती हात टाकत होता ना त्यांचे माझ्या राजाने तुकडे तुकडे केले. लांबच उदाहरण देऊन जाणार नाही, माझ्या गावाच्या शेजारी रांजाच्या पाटलाचा माझ्या राजाने चौरंग केला. माझा राजा शूर होता, माझा राजा शूर होता. अनेक पराक्रम माझ्या राजानं गाजवले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आहोत आणि म्हणून सुखाचा घास खावत आहोत. म्हणून पुरुष वर्गाला काय आवडत असेल तर शौर्य आणि चातुर्य आवडतं. मग प्रत्येकाची आवड निरनिराळी. मग माझ्या भगवंताला काय आवडतं? माझ्या भगवंताला आवडतं त्या भगवंताचं केलेलं अखंड नामस्मरण माझ्या देवाला आवडतं.
तुम्ही म्हणाल ताई आम्ही नामस्मरण करू, देवाचं भजन करू, पण हेही सांगा एवढ्यावरती देवाचं समाधान होईल का? तर ना बाबा म्हणतात एवढ्यावरती देवाचं समाधान होणार नाही तर काय करा? गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ, भाळावरती गोपीचंदनाचा टिळा आणि हृदयामध्ये वैष्णवांबद्दलचा कळवळ ठेवा. तेच माझं बघूचे दुसऱ्या चरणासमोर. तुळशी माळ गळात गोपीचंदन टिळा, 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 तुळशी माळ गळात गोपीचंदन टिळा. हृदयी कळवळे, हृदयी कळवळे, वैष्णवाचा, वैष्णवाचा, तुळशी माळ गळात गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळात गोपीचंदन तुळशी माळ गळात गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळात गोपीचंदन टिळा, गोपीचंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. माझ्या देवाला अजून काय आवडतं तर गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असावी, कपाळावरती भाळावरती गोपीचंदनाचा टिळा असावा आणि हृदयामध्ये वैष्णवबद्दलचा कळवळा माझ्या देवाला आवडतो. अजून माझ्या देवाला काय आवडतं? त्या भगवंताची केलेली आषाढी कार्तिकेची वारी. माणसानं जीवनामध्ये आल्याच्या नंतर मला असं वाटतं माणसानं एक तरी वारी अनुभवावी, माणसानं आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर एक तरी वारी केली पाहिजे. वारी चुकवायची नाही. ऐका गोड प्रसंग तुमच्या समोर मांडेल. वारी चुकली होती माझ्या तुकोबारायांची. माझे जगद्गुरु तुकोबाराय देहूच्या रस्त्यामध्ये बसलेले होते. तुकोबारायांच्या अंगामध्ये ताप भरलेला होता. तुकोबारायांचं अंग तापानं फणफणत होतं. काय करावं काही सुचेना. वारकरी पंढरपूरच्या दिशेने दर मुक्काम करत वारकरी निघालेत, परंतु जगद्गुरु तुकोबाराय मात्र देहूच्या रस्त्यामध्ये बसले. तुकोबारायांच्या मनामध्ये एकच होतं, कोणीतरी माझा वारकरी येईल, मी त्याला माझा निरोप सांगेल आणि तो माझा निरोप तो माझ्या देवाला पोचवेल. कोणीतरी असा वारकरी येईल. आली या गेली हाती दाढी निरोप, पंढरपुरी आहे माझा मायबाप. जो कोणी येईल त्याच्याशी ओळख नाही, त्याचा किंचितही ओळख नाही, किंचितही परिचय नाही, अशांना मला तुकोबाराय विनवायचे. का हो माझा निरोप माझ्या पांडुरंगाला सांगता का हो? माझ्या देवाला निरोप सांगा की माझ्या देवाला मी भेटायला बोलवलं, माझा एवढा निरोप सांगा ना. काकुळतीला तुकोबाराय आले, अंगामध्ये ताप उगरलाय, तापण अंग फणफणते. एवढ्यात वारकरी आले. वारकऱ्यांना तुकोबारायांनी निरोप सांगितला आणि तुकोबाराय देहूच्या रस्त्यामध्ये बसले. वारकरी धर्मजल करत पंढरपूरच्या दिशेने निघाले बसलेले, परंतु माझे तुकोबाराय देहूच्या रस्त्यामध्ये बसले होते. तुकोबाराय म्हणतात त्या देवाशिवाय त्या भगवंताशिवाय मी एक क्षण सुद्धा जगू शकत नाही, एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात माझी अवस्था कशी झाली आहे. वारकरी चाललेत खरं पंढरपूरच्या दिशेने दर मुक्काम करेत, परंतु मी जरी शरीराने या देहूमध्ये असलो ना, परंतु माझं मन मात्र त्या पंढरपूरच्या वाटेने, त्या पंढरपूरच्या दिशेने माझं मन आहे. तुकोबाराय सांगतात बसलेले माझी अवस्था कशी झाली. तुकोबाराय म्हणतात अरे एखादा पाण्यातला मासा असावा आणि तो मासा आपण वर काढला बरोबर ज्या पद्धतीने तो पाण्यातला मासा तरफडावा, तशी माझी अवस्था झाली की मी त्या भगवंताशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात हे नाही पटलं तर अगदी सोपं आणि व्यवहारात संसारातलं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. अरे एखाद्या नव्या नवरीचं लगीन व्हावं आणि त्या नव्या नवरीचे पावलं मात्र आपल्या सासरकडे चाललेली असतात.
त्या नवऱ्या नवरीचे पावलं आपल्या सासरकडे चाललेले असतात, पण त्या मुलीचं मन मात्र आपल्या माहेरामध्ये असतं ना. अगदी तसंच त्या नव्या नवरीसारखं माझं त्या मुलीसारखी माझी अवस्था झालीये. कन्या सासुरी अशी झाली, मागे परतून की त्या भगवंताशिवाय, त्या माय बापाशिवाय मी किंचितही जगू शकत नाही, त्या देवाशिवाय मी राहू शकत नाही. तेवढ्या दरमुक्काम करत वारकरी पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेवरती स्नान केलं, दर्शन बारीला लागले. दर्शन बारी करत 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 देवाच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचले. देवाच्या चरणावरती नतमस्तक झाले. देवाचं दर्शन घेतलं आणि देवाला सांगू लागले, देवा आज लाखो वारकरी तुमच्या दरबारामध्ये, देवा लाखो वारकरी आज तुमच्या या पंढरपुरामध्ये, देवा. पण देवा तुमचे तुकोबा नाही आले बरं का देवा. तुमचे तुकोबा त्या देऊच्या रस्त्यामध्ये बसले देवा. तुमच्या तुकोबारायांच्या अंगामध्ये ताप भरलाय देवा. तुमच्या तुकोबारायांचं शरीर तापण फणफणते देवा. तुमच्या तुकोबारायांनी देवा तुम्हाला भेटण्याकरता देहू मध्ये बोलवलंय. अरे त्या जगाच्या मालकाला सुद्धा डब 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 घाम फुटला. जगाचा मालक थर 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 कापू लागला. आणि रुक्मिणी मातेनं जगाच्या मालकाला विचारावं, देवा एवढे का घाबरला, काय झालं देवा. रुक्मिणी बघ ना ग, अखे लाखो वारकरी आज आषाढी वारी करता या पंढरपुरामध्ये लाखो वारकरी उपस्थित आहे. पण रुक्मिणी, अगं माझा तुका नाही ग आला बाई, माझा तुका नाही आला. माझ्या तुकोबऱ्यांच्या अंगामध्ये ताप भरलाय ग, मला निघावं लागेल रुक्मिणी, मला जावं लागेल. देवा अहो वेडे झालात का, देवा वेडे झालात का तुम्ही. अहो लाखो समाज आज तुमच्या दर्शनाकरता तुमच्या पंढरपुरामध्ये उपस्थित, तुमच्या रावळामध्ये. आणि देव जर विठेवरती उभा नसेल, देव जर मंदिरामध्ये नसेल, त्या आषाढी वारीला काही अर्थ राहणार नाही. देवा तुम्ही जा, मी नाही म्हणत नाही देवा, पण आषाढी एकादशी होऊ द्या, 12 होऊ द्या, मग तुम्ही निश्चित देवा देहूला जा. परंतु देवाला विठेवरची भूक गोड लागे ना बाबा, देवाला विठेवरची भूक गोड लागे ना. देवानं गरुडाला बोलून घेतलं, गरुडा जा रे जा, पंढरपूर मध्ये माझे तुकोबार आहेत, देहू मध्ये माझे तुकोबार आहेत, तापण फणफणतात रे माझे तुकोबार आहेत, त्यांना तुझ्या पाटणीवरती बसून आण. गरुडानं झेप घेतली, देहूच्या दिशेने गरुड निघाले. गरुडानं झेप घेतली आणि त्या देहूच्या आकाशामध्ये माझ्या तुकोबारांना देवाचं वहाण दिसू लागलं. आणि माझे तुकोबाराय नाचू लागले, गाऊ लागले. आणि माझे तुकोबाराय नाचू लागले, गाऊ लागले. आणि माझे तुकोबाराय म्हणू लागले, माझा देव आला, माझा देव आला, माझा देव आला. गरुडावरी बैसोनी माझा कैवारी येई हो विठ्ठले माझे माऊली. माझा देव आला, मला भेटण्याकरता आला. गरुड खाली उतरलं. गरुडानं तुकोबारायांचं दर्शन घेतलं, तुकोबारायानं गरुडाचं दर्शन घेतलं. आणि तुकोबाराय म्हणतात, गरुडा अरे माझा देव नाही का आला. तुकोबाराय देव नाही आले, पण देवानं तुम्हाला नेण्याकरता मला पाठवले. चला तुकोबाराय बसा माझ्या पाठीवरती. तुकोबारायने खाली मान घातली आणि सांगितलं, गरुडा तू माझ्या देवाचं वाहन आहेस, मी तुझ्या पाठीवरती बसू शकणार नाही. तू जा, माझा निरोप दे भगवंताला की देवा जोपर्यंत तुम्ही येत नाही ना, तोपर्यंत तुकोबारा येणार नाही. तुम्हाला भेटण्याकरता तुकोबारायने बोलवले. पुन्हा गरुडानं उडान केलं. उडान करून गरुड पंढरपूरमध्ये पोहोचलं. देवाला निरोप सांगितला. देवाने आषाढी एकादशी होऊन दिली, 12 झाली आणि काला झाला. आणि काल्याच्या दिवशी रात्री देव देहूला आले. देहूला आले तर काय, तुकोबाराय मान घालून खाली बसले होते. आणि देव तुकोबारायना म्हणतो, तुकोबा ओ तुकोबा, अहो उठा तुकोबा. देव भेटण्याकरता आला तुकोबा. वारकरी आले होते. वारकऱ्याने निरोप दिला. तुकोबारायांच्या अंगामध्ये ताप भरलाय. तुकोबारायांचं अंग तापण फणफणते. देवा तुम्हाला भेटण्याकरता बोलवलंय. तुकोबाराय का हो आले नाही. गरुडाला पाठवलं होतं ना तुम्हाला नेण्याकरता. बोला ना तुकोबाराय, असं झालं तुम्हाला एकदा कधी भरून डोळे भरून तुम्हाला पाहतो असं झालं तुकोबाराय. वर पहा ना, माझ्याकडे पहा ना तुकोबाराय. पण तुकोबाराय देवाकडे पाहिलं तर, तुकोबाराय काय झालं तुकोबाराय बोला ना माझ्याशी. त्यावेळेस तुकोबारायांनी वरती पाहिलं. तुकोबारायाने सांगितलं, देवा आज देवा माझी आषाढी वारी चुकली ना देवा, म्हणून मला तुझ्याकडे बघण्याची लाज वाटते. वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज. देवा आज
माझी आषाढी वारी चुकली देवा, म्हणून मला तुमच्याकडे बघण्याची लाज वाटते. ऐका, आषाढी वारी म्हणून प्रत्येकानं केली पाहिजे. आषाढी वारी सारखं नाथ बाबा सांगतात की बाबांनो, माणसाच्या आयुष्यामध्ये आषाढी कार्तिकी वारी सारखं दुसरं साधन नाही. म्हणून नाथ बाबा म्हणतात, आण घेऊन सांगतो. आणि तेच मला जर बघण्याच्या तिसऱ्या चरणात सांगतो. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, 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 वदनातील वारी, आन नाही, आन नाही, आन नाही, सदनातील वारी, आन नाही, तुझी मालना होती गणपतीला, तुझी मालना होती गणपतीला, गोपी चंद्रकीला, गोपी चंद्र. म्हणून नाथ बाबा म्हणतो, बाबांनो, आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी आषाढी कार्तिकीची वारी केली पाहिजे. कारण त्या साधनासारखं दुसरं साधन नाही. तुम्ही म्हणताल ताई आम्ही हे सगळं करू, भगवंताचं नामस्मरण करू, देवाचे गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीचे माळ घालू, हृदयामध्ये कळवळा ठेवू, कपाळावरती भाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावू, नवी नवी आषाढी कार्तिकीची वारी करू, पण ताई आम्हाला याच्यातून फायदा काय? म्हणून नाथ बाबा सांगतात, बाबा तुम्ही जर हे सगळे वरचे नेम केले ना, हे वरचे नेम जर तुम्ही ध्यानात ठेवले तर ऐका, जेवढी लोक देवाला पूजत नाही ना तेवढी तुम्हाला पूजतील. आणि तेच माझं बंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. एका जनार्दनी असा ज्यांचा नाम, असा चाले. एका जनार्दनी असा ज्यांचा नाम, असा नाथ बाबा सांगतात, जेवढी लोक देवाला नाही ना पूजणार बाबा तेवढी तुम्हाला पूजतील. एका जनार्दनी आई सगळ्याचं नाही, तो देव परम पूज्य. सर्वांनी हात वरती करायचे. केले का? स्ट्रेट पाठीमागा उभं राहिले, इकडे बसलेले सर्वांनी हात वरती करायचे. आता काय करायचं? हातानं नामस्मरण, मुखानं टाळी वाजवायची. बरोबर ना? बरोबर का? हातानं नामस्मरण, मुखानं टाळी. जागेत ना? हातानं आणि मुखानं नामस्मरण. ढोपार पंढरीनाथ
नामस्मरण केलं हो तरी बोला. घ्या मग हात खाली. घेतले का? घेतले का? घेतले का हात खाली? मला वरच दिसायला लागलं वाटतं. घ्या पुन्हा वरती. त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे बाबांनो. त्या भगवंताला गायलं पाहिजे. आज आम्ही सांगू सांगू दमलो. त्या भगवंताचं नामस्मरण करा. तुम्हाला कळलं नाही? कळलं? माझे संत महात्मे सांगू सांगू दमले. भगवंताचं नामस्मरण करा. कळलं नाही? कळलं? मग एका ठिकाणी नाथ बाबा म्हणतात ते नाही ना कळलं. मग हे ऐका. हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं सरत शेवटी सरत शेवटी हे जरी नाही ऐकाल तरी दुसरा येईल. हे जरी नाही ऐकाल सरत शेवटी बा फळ भांडून निहिला सरत शेवटी बा. ओ एका जनाधानी आमचे काय बाजाईल. बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. ना बाबा म्हणता बाबा आम्ही तुम्हाला फक्त सांगतो यात आमच्या बाचं काही जाणार नाही. तुमचा हात मोडणार आमचं काही जाणार नाही. आम्ही एकच सांगू त्या भगवंताचा अखंड रात्र दिवस नामस्मरण करा. आवडीनं त्या भगवंताला गा. एकच सांगू कारण आवडीनं गायलं त्या भगवंताला आवडतं. आवडीने भावे हरी नाम हरी नाम
झालंय कीर्तन तेवढे विसरून गेलात तरी चालेल, पण आता मात्र सगळ्यांनी ताड बसायचे. बसा ताट. पहा बाबा, जन्माला येण्याचे संकेत भगवंतांनी 9 महिने अगोदर दिले, राईट? परंतु जाण्याचे संकेत 2 सेकंद सुद्धा अगोदर मिळत नाही. जगणं खूप सुंदर आहे गड्या, छान जगलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे. कारण अनेक शूरवीर वाहून गेले, भले भले या मातीला मिळाले, त्यांची ओळख सुद्धा या इतिहासामध्ये राहिली नाही. अनेक सत्ताधीश झाले, भले भले या मातीला मिळाले, त्यांची ओळख सुद्धा या मातीनं ठेवली नाही. मग मला असं वाटतं या 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 येणाऱ्या पिढीनं, या येणाऱ्या युवा मुलांनी, मुलांना तुम्हाला जर वाटत असेल आपल्या पाठीवरती आपलं नाव उरावं, आपल्या पाठीवरती आपलं नाव उरावं, इतिहासामध्ये आपलं नाव राहावं, तर या येणाऱ्या पिढीला माझं सांगणं दादांनो, आपल्या या हाताचा वापर, आपल्या ह्या मनगडाचा वापर हा समाजाच्या हितासाठी झालाच पाहिजे. विंदा करंदीकरांची फार गोड कविता आहे बाबा. मला विंदा करंदीकरांच्या कविता फार आवडतात. विंदा करंदीकर गोड बोलतात. देणारनं देत जावं, घेणारनं घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हात घ्यावेत. देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे कोपरापासून घ्यावेत का? घेता का माझा? ऐका ना, देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे कोपरापासून नव्हे, तर जी समोरच्या हातामध्ये देण्याची दानत आहे ना, ती तुमच्या आमच्या हातामध्ये यावी. म्हणून देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. अरे हा माझ्या महाराष्ट्र मातीचा इतिहास आहे. अरे माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कोणी आयरा गेल्यानं किंवा कोणी लुटण्या सुंगीनं लिहिला नाहीये. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास शाहिराच्या लोकांनी, घोड्याच्या टापांनी आणि तलवारीच्या पाठीने महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास. अरे राजगडावरती पोहोचले, दुकानावरती म्हणून गोड खिंडीची पावन खिंड करणारा बाजी प्रभू, तलवार जगदीश नडोक मानेवरती असताना क्यू पाटील ओ लढेंगे, क्यू क्यों नहीं बचेंगे तर ओ लढेंगे असं म्हणणार दत्ताजी शिंदे. बाबा माझ्या गावात शेजारी तोंडण्याच्या विजयासाठी रत्नाच्या धारोळ्यामध्ये कोसळणारा तानाजी मालुसरे. नवे नवे ऐका, मोगलांच्या कडकड बंदोबस्तातून मोगलांच्या सोन्याचे कळस कापून आणताना मोगलांच्या घोड्यांना पाणी पिताना पाण्यातही दिसणारा संताजी धनाजी हा माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास. अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या माझ्या ज्ञानोबांनी, माझ्या तुकोबारायांनी, माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी, धर्मवीर संभाजीराजांनी आज या 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 तरुणांच्या एक आदर्श निर्माण करून दादांना आज ज्या 4 पाऊल त्या 4 पावलांवरून तुम्ही सुद्धा आमच्या पाठीमागं 4 पावलं चालत नाहीतर आजकालचं युवक खऱ्या अर्थानं मला समाधान वाटलं माझ्या कीर्तनाला आज तरुण मुलं उपस्थित आहे. याच्यापेक्षा थोर भाग्य काय म्हणावं. अजून पहिला दिवस आहे, पण एवढ्या बहुसंख्येने तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहिला. नाही तर आजकालचं युवक, खरं सांगू बाबा, एखाद्या युवकावरती, एखाद्या तरुण मुलावरती एखादं संकट कोसळणार, तो मुलगा हतबल होऊन जातो. ते लेकरू एकाच मार्ग स्वीकारतो, तो म्हणजे आत्महत्याचा. दादांनो, तुम्हाला माझं सांगणं आहे, संकट आज ही संकट उद्या निघून जाणार आहे. कधी कधी जास्त संकट आली ना दादांनो, कधी कधी त्या संकटांना छातीत काढून पुढे सामोरे जायला शिका. जास्त संकट आली ना, माझं सांगणं आहे, या डोक्याला जास्त ताण द्यायचं नाही. कधी कधी त्याच संकटांना ना असा ओळसा घालून पुढे निघून जाता आलं पाहिजे. कारण संकट नुसते दिले नाहीत तर त्या औरंग्याला भेटण्याकरता छत्रपती शिवाजीराजे शंभूराजे गेले. जात असताना एवढ्या शंभूराजांना घेऊन गेले. मग मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, एवढा मोठा प्रवास होता बाबा, एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये छत्रपती शिवाजीराजांचं शंभूराजांचं काहीतरी संभाषण झालं असेल की नाही, काहीतरी बोलणं झालं असेल की नाही, काय 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 म्हणले असतील का छत्रपती शिवाजीराजे शंभूराजांना? हो, असं म्हणले असेल, शंभूराज आपल्या रत्नागिरीमध्ये आपले 4-5 फ्लॅट आहेत, त्यांची चावी मी देऊन टाकतो, असं बोलले असतील का? नाही, चुक
असं बोलले असतील शंभूराज. रत्नागिरीच्या बँकेमध्ये माझा अकाउंट आहे, त्याचा पासवर्ड मी तुम्हाला सांगतो. बाबा असं बोलले असतील का? नाही. मग काय 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 बोलले काय असे छत्रपती शिवाजीराजे शंभूराज? अरे सांगितलं माझ्या राजाने शंभूराजाला, शंभूराज चला आमच्या सोबत. आजपर्यंत मी जिंकणं पाहिलं शंभूराज, आजपर्यंत मी यश पाहिलं. शंभूराज चला 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 आज आमच्या सोबत. आयुष्यातला संघर्ष काय असतो ना शंभूराज, ते स्वतःच्या डोळ्यानं बघा. एवढ्याशा शंभूराजाला त्या ठिकाणी घेऊन गेले. औरंगजेबाच्या महालामध्ये उभे आहेत, औरंगजेबाच्या महालामध्ये उभे. आणि औरंगजेबानं एक छोटासा हत्ती गिफ्ट करावा म्हणून शंभूराजांना भेट वस्तू म्हणून छोटासा गिफ्ट म्हणून एक छोटासा हत्ती दिला. आणि दिलर खान बाबा गंमत करावी म्हणून दिलर खान म्हणतो कसं शंभूराजांना, क्यों शंभू आप इतने छोटे हो और ये हत्ती इतना बड़ा है, आप इसको आपके महाराष्ट्र में कैसे लेके जाओगे? दीक्षित वाडीकर काय बोलले असतील माझ्या शंभूराज? अरे वय नव्हतं माझ्या शंभूराजाचं बोलण्याचं. लहान 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 राज होतं माझं, पण माझ्या राजानं ना त्या तिलर खानाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून सांगितलंय, नादान अरे तो जानवर है, या तो इस पर इसको खींच कर लेके जाएंगे, नहीं जाया तो इस पर बैठ के जाएंगे. पर हमारे आबा साहब ने जो आपको 10 में 23 किले दिए हैं ना, वो तो अभी महाराष्ट्र में है, उसे आप आगरा कैसे लेके आओगे? हे बाबा जगणं काय असतं, उठून पेटणं काय असतं, या महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्हाला मला जगायला मिळतं. जगण्याचे खूप कमी, जगण्याची धमक पुरुष वर्ग आपल्या बापान आपल्या मुलांमध्ये निर्माण करून द्यायची असते. बरं का, राग येऊ देऊ. पण आजकालचा बाप, मी सांगू नये तुम्ही ऐकू नये, आजकालचा बाप काय करतो सांगू का? एखादं लेकरू जर काय करायला गेलं ना, तर आजकालचा बाप त्या लेकराला सांगतोय, ऐ हंतरून पाहून पाय पसर. काय सांगतात? हंतरून पाहून पाय पसर. अरे ते लेकरू हंतरुणात कुठून कुठून मरून गेलं, परंतु कधी त्या बापानं त्या लेकराला चांगलं सांगितलं नाही. त्या बापानं त्या लेकराला सांगितलं पाहिजे, हात पाय पसर. हंतरुणाचं काय करायचं ना, तर तुझा बाप बघल. ही जगण्याची खूमखुमी, ही जगण्याची धमक आपल्या बापानं आपल्या मुलांमध्ये निर्माण करून देता आली पाहिजे. आणि या ठिकाणी उपस्थित तरुण मुलांना मला सांगणे, दादांनो, कोणाचे बी टेटस टाकून तुमचं आमचं टेटस कधीच मिळत नसते. पण ज्या बापानं तुमच्यासाठी हयात घातली, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढा केली ना रे, त्या बापाचं एक दिवस स्टेटस टाकून बघा कडे तुमचं आमचं स्टेटस बंदेश्वर. अरे जगावं कसं तर छत्रपती शिवाजीराजांसारखं जगावं, मरावं कसं धर्मवीर संभाजीराजांसारखं मरावं. अरे काय त्याग आहे माझ्या राजाचा, अरे काय त्याग आहे माझ्या राजाचा. किती वाजले? किती? 50 झाले का? नाही घेत, पुढचं घ्यायचं का? सांगू का राजांचं बलिदान सांगू का तुमच्या समोर? नक्की ना? ओके, ताड बसा. रडणार बरं का? प्रत्येक जण रडणार, प्रत्येकाच्या डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहणार नाही. जगावं कसं तर छत्रपती शिवाजीराजांसारखं, आणि मरावं कसं धर्मवीर संभाजीराजांसारखं. कान देऊ नका. संगमेश्वरावरती माझे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे आहेत, आणि त्या संगमेश्वराच्या शिवपिंडीवरती माझ्या राजाने अभिषेक घातला. आणि त्या ठिकाणी त्या वाड्यामध्ये जाऊन प्रभूडले गेले. वाजू नका थोडस सुद्धा, शांत राखा. त्या वाड्यामध्ये जाऊन प्रभूडले गेले. बसलेले, रात्रीचं जेवण माझं राज शेवटचं जेवण जेवलं बरं का. त्या वाड्यामध्ये राजा प्रभूडलं गेलं. रात्रीची 1 ते 1:30 वाजताची वेळ दरम्यान औरंगजेबाच्या सुलतानाच्या फौजांनी घेरा घातलाय. समजले सैनिकांना, मावळ्यांना समजले, दगा झालाय, फटका झालाय. दात काढायचे नाही बरं. शंभूराजा सांगते मी, गायू चालू तसलं पटत नाही, धर्माविषयी खपून सुद्धा घेणार नाही.
शांत बसायचं. राजा त्या वाड्यामध्ये प्रविरले गेले. समजले दगा झाला, फटका झाला. औरंगाच्या फौजांनी सुलतानाच्या फौजांनी घेरा घातले. कवी कलशांपाशी काही सैनिक आले, काही मावळे आले. कवी कलशांना सांभाळले, कवी अडकले गेले. कवी घेरा पडलाय. कवी सुलतानाच्या औरंगाच्या फौजाने घेरा घातला. कवी जा, राजांना उठवा, निघावं लागेल. कवी जा, आज जर राजा आपला बाहेर पडला नाहीत ना कवी, तर उद्या राजा आपला दिसतील का माहिती नाही. कवी जा, कवी जा आणि राजांना उठवा. रात्रीच्या 2च्या सुमारास कवी कलश राजांपाशी गेले. राजांचे पाय चिपून देण्याचा प्रयत्न करतायत, राजांना उठवण्याचा प्रयत्न करतायत. राजांना जाग आली. राजा उठून बसले. कवी, अहो वेडे आहात, अहो हत्तीच्या अंबारीमध्ये आम्ही फिरणार राज, घोड्यावरती आम्ही फिरणारा राज. कवी, आमचं कशाला पाय दुखतंय. हो कवी, अहो पाय दाबून देत तेही आताच्या वक्ताला. रात्रीचे 2 वाजत. कवी, वेडे झालात का? राज, मी निघावं म्हणतोय राज. ए कवी, अरे रात्रीचे 2 वाजले, तुला सकाळच्या वक्ताला निघूयात. नाही ना राज, मान्य करणार राज, निघावं लागतं. ए कवी, का रे बाबा, कधी माझ्यापाशी असं येत नाही. एवढ्या रात्रीच्या वक्ताला आलाच, माझे पाय चोपून देण्याचा प्रयत्न करताय. कवी, तुम्ही मला उठवण्याचा प्रयत्न करताय, मला चला म्हणताय एवढ्या रात्रीच्या वक्ताला. कवी कवी, नेमकं काय काय कारण काय समजावं आम्ही. राज अडकलं गेले. राज अडकलं गेले. होय ना राज, सुलतानाच्या औरंगाच्या फौजांनी घेरा घातला. राजा अडकलं गेलं. राजा निघावं लागेल. ए कवी, ए शंभू राजा म्हणतात रे मला. अरे या सगळ्यांच्या मध्यंतरी मी, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज या सगळ्यांनी घेरा घातला. या सगळ्यांच्या मध्यंतरी या शंभूराजा आहे. पण कोणाच्या बापात हिम्मत नाही या शंभूराजाला पकडण्याची. याला धर्मवीर कट्टर शंभूराजा म्हणतो. राज ऐका म्हणतो मी, राज निघावं लागतंय. राज चला ना राज. कवी 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 सांगा आम्हाला. कवी, कोण आहे तो हेर, कोण आहे तो बदमाश, आपली चाकरी करत असताना तिकडे गुलामी करायला गेला. समजलं पाहिजे. कवी, जाऊ दे ना राज, नका 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 ऐकू तुमच्या कानाने. राज तुम्हाला त्रास होईल नाही. कवी समजलं पाहिजे, कळायला पाहिजे. कवी, राजा नका ना ऐकू. ऐका रे हिंदूंनो, ऐका बरं का. ज्या वेळेस माझ्या राजाला कळालं बाबा आपण अडकलो गेलोय, सुलतानाच्या औरंगाच्या फौजांनी घेरा घातलाय, मरणाच्या दारात ते उद्या मरणही, हे माझ्या राजाला माहिती नव्हतं. पण ह्या माझ्या राजाला याची भीती नव्हती. परंतु ज्या वेळेस माझ्या राजांना समजलं ना की आपल्यातल्याच कोणीतरी आपल्याशी गद्दार केलं, तेव्हा माझा वाघासारखा राजा घोडं टेकून खाली बसला. डसा गेला. अरे त्या दिवशी आपल्यातल्याच आपला धर्म बुडवला, आपल्यातल्याच आपल्याशी वैर केलं, आपल्यातल्याच आपल्याशी विश्वासघात केला. सांगा सांगा कवी, कळालं पाहिजे. कवी कलशांच्या तोंडातून शब्द फुटला गेला. राज, तुमचा सख्खा मेहुणा गणोजी शिर्के, वाघासारखा राजा, वाघासारखा राजा गुडघे टेकून खाली बसला. डस्सा डस्सा माझा राजा रडू लागला. नाही कवी, नाही, तुमचं काहीतरी चुकतंय. कवी, दुसरं नाव सांगा आम्हाला. कवी, दुसरं नाव सांगा. नाही राज, मान्य करणार राज, तुमचा सखा मेहुणा गणोजी शिर्के दगा बाज निघाला. राज, नाही रे कवी, तो माझ्या बायकोचा सख्खा मेहुणा, माझा भाऊ
माझा सख्खा मेवणा आहे रे कवी. गणोजी गणोजी नाही रे कवी असं करणार नाही राजा. गणोजी शिर्के दगाबाज निघाला. माझा राजा त्या जगदंबेला बोलतो झाला, ए जगदंबे, काय ग पाप केलं होतं आम्ही? अगं या धर्मासाठी लढलो ग, या आया बहिणींच्या इज्जतीसाठी लढलो. अगं माझा बाप लढला या धर्मासाठी, माझी आजी लढली या धर्मासाठी. ए आई जगदंबे, काय ग माय, काय पाप केलं होतं ग, सांग ना ग तू. या आया बहिणींच्या कपड्यावरचा कुंकू टिकवण्यासाठी लढत होतो ना ग मी. सांग ना ग माय, काय पाप केलं. कसं बस कवी कलशाने शंभरजण सावरली. घोड्यावरती बसवलं, पुढं संताजी धनाजीचा घोडा निघाला. मध्यंतरी शंभूराजाचा घोडा आणि पाठीमागं कवी कलशांचा घोडा. तेवढ्यात औरंगाच्या फौजांनी सुलतानाच्या फौजांनी घेरा घालावा. गोळ्याच्या ढेपेला जसं मुघलांनी ठेपावं तसं मुघलांनी राजाला गोडवेड्यावरती ठेपलं होतं. आले 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 आले, बाण आले, पर्ची आले, संताजी धनाजी निघाले. सांगितलं राजाने, जा रे बाबांनो, यांचा काटोबा करून येतो, निरोप द्या. तेवढ्यात एक बाण आला, तो बाण कवी कलशांच्या जिवारी बसला. कवी कलश घोड्यावरून उडून खाली पडले. रक्ताच्या थारोळ्याने कवी कलश मागले, रक्ताच्या चिरकंडा उडाल्या. राजांनी मागे वळून पाहिलं, राजा मागे गेला, कवी कलशांना मांडीवरती घेतलं, सांगितलं, कवी चला निघावं लागेल. राजा, नाही राजा, लाखो मेहनत तरी चालतील राजा, पण लाखोचा पोशिंदा जाता का म्हणे राजा. जा राजा. ए कवी, हे आमच्या आऊ साहेबांनी आम्हाला शिकवलं नाही, आमच्या बाण आम्हाला शिकवलं नाही. कवी, जगू तर सोबत जगू आणि मरू तो सोबत मरू. कवी, मैत्री असावी तर कोणासारखी, कवी कलशांसारखी, शंभूराजांसारखी. शेवटच्या क्षणापर्यंत शंभूराजाची साथ सोडली नाही. तेवढ्यात औरंगजेबाच्या सुलतानाच्या फौजांनी घेरा घातला. एक 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 बाण आले, वार झाले, तलवारी आल्या, पर्ची आले, ढाली आल्या, आणि तो शेवटी आला तो म्हणजे साखळदंड. जो साखळदंड होता ना, त्या साखळदंडाला टोचणाऱ्या बोसणाऱ्या धारधार तलवारीच्या पाती होत्या दादा. जसा तो साखळदंड वरतून माझ्या राजांच्या अंगावरती टाकण्यात आला ना, तसा त्या साखळदंडाच्या टोचणाऱ्या बोसणाऱ्या तलवारीच्या पाती माझ्या राजांच्या अंगामध्ये घुसल्या. जर आवाज यायचा, राजांचा एकच आवाज, जगदंब, आई जगदंब, शांत शांत, हे हिंदूंचा राजा शांत. त्या साखळदंडाला असं आवळलं गेलं. जसा साखळदंड आवळला तशा त्या टोचणाऱ्या बोसणाऱ्या तलवारीच्या पाती राजांच्या अंगामध्ये घुसायच्या. चर आवाज यायचा. राजांचा एकच आवाज यायचा, जगदंब, आई जगदंब. अडकला गेला ह्या हिंदूंचा राजा, अडकला गेला, अडकला गेला माझा राजा, अडकला गेला. उंटाच्या पायाला बांधण्यात आला बाबा माझ्या राजाला, उंटाच्या पायाला. ऐका रे हिंदूंनो, कोणीतरी यायचं, त्या उंटाची शेपूट बिरगाळायचं. शेपूट बिरगाळला बरोबर तो उंट तया 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 नाचायचा. आता टोचणाऱ्या बोसणाऱ्या तलवारीच्या पाती राजाच्या अंगामध्ये घुसायच्या. सर आवाज यायचा, जगदंब, शांत आहे हिंदूंचा राजा. अरे कोणी माझ्या राजांच्या अंगावरती खकारा टाकत होतं, कोणी माती टाकत होतं. अरे अरे अशी वरात चालली होती माझ्या राजाची वरात. अरे कोणी कोणाच्या घरावरती उभं राहून पाहत होतं रे हिंदूंनो, कोणी कोणाच्या दारामध्ये उभं राहून पाहत होतं, कोणी कोणाच्या अंगणामध्ये राहून उभं राहून पाहत होतं माझ्या राजाची वरात. अडकला गेला रे त्या हिंदूंचा राजा, आज अडकला गेला. औरंगजेबाच्या महालामध्ये माझ्या राजांना नेण्यात आलं, आणि औरंगजेबाने जसं माझ्या राजाला पाहिलं ना, तसं औरंगजेबाने अशा तोंडाचे दोन्ही हात फुलवले, आणि औरंगजेब बोलतो त्याला, वा पर्वतीकार वा,
क्यों शंभू इस्लाम मंजूर है होतोस का मुसलमान? डोळ्यांमध्ये एवढी ताकद होती, डोळ्यांना खुलवून सांगितलं एक कदापि शक्य नाही, एक वेळ प्राण सोडेल पण धर्म सोडणार नाही. एक काट डाला रे उसकी जुबान, चमचमती तलवार आली, सब दिशी वार झाला आणि तलवारी बरोबर जीभ उडून पडली. रक्ताच्या थारोळ्याने शंभू राजा मारला, रक्ताच्या थारोळ्याने शंभू राजा मारला. रक्ताचे पाठ पाठ वाहू लागले आणि या हिंदूंचा राजा मुका झाला. मुका रोज यावं, रोज यायचं. 39 दिवस एक 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 माझ्या राजाचा अवयव काढलं. दुसऱ्या दिवसाला दुसऱ्या दिवशी पुन्हा विचारलं क्यों शंभू, धावता प्रसंग तुमच्या समोर मांडेल. क्यों शंभू बोल इस्लाम मंजूर आहे होतोस का मुसलमान? डोळ्यांनी खुलून सांगितलं कदापि शक्य नाही. ए निकाल डालला उसकी आंखें, डोळे काढण्याचा संदेश आला. लाल बुंदांना सोळ्या केल्या, लाल बुंद झालेल्या सोळ्या माझ्या राजांच्या डोळ्यासमोर. माझ्या राजाच्या सोळ्यांकडे बघतायत, माझा राजा मनामध्ये विचार करतायत, अरे ह्या डोळ्यांनी पाहिला हिंदवी स्वराज्य, अरे या डोळ्यांनी पाहिलं माझ्या आऊसाहेबांना, अरे या डोळ्यांनी पाहिलं मला शहाजीराजांना, अरे या डोळ्यांनी पाहिलं माझ्या शिवाजीराजांना, या डोळ्यांनी पाहिलं या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न. आज माझे मला डोळे सुद्धा निघून चालले. पुन्हा विचारण्यात आलं शंभू इस्लाम कबूल है? माझ्या राजाने नजरेनं खुलून सांगितलं कदापि शक्य नाही. लाल बुंदाच्या सळ्या सब दिशी डोळ्यामध्ये घुसल्या, सर्र आवाज झाला आणि या हिंदूंचा राजा मात्र आंधळा झाला. एक दिवस यायचं, असे नख असे पकडीमध्ये धरायचे, चिमट्यामध्ये धरायचे, वळायचे, तलवारीचे वार करायचे, बोट छाडायचे. तलवारीचे वार केल्याबरोबर त्या झालेल्या जखमांवरती एक दिवस यायचं, मिठाचं पाणी ओतायचं, एक दिवस यायचं, जखमांवरती मीठ चोळायचं. अरे 39 दिवस माझ्या राजाचा एक 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 अवयव करण्यात आला हिंदूंनो. आणि शेवटचा दिवस उगवला तो म्हणजे तो मृत्युंजय अमावस्येचा. आणि त्या दिवशी ना माझ्याच राजाचा अवयव एक 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 तोडून कुत्र्यांना गिधाडांना माझ्या राजाचा अवयव खायला घालण्यात आलं. कुत्र्यांना गिधाडांना माझ्या राजाचा अवयव खायला घालण्यात आलं. असं एक 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 अवयव असं रस्त्याने पडलं. अरे या हिंदूंचा राजा ना शेवटच्या क्षणाला चवळ्याला सुद्धा सापडला. चवळ्याला सुद्धा हिंदूंचा राजा सापडला. वाईट वाटतं मला. आमचे महाराज सांगतात या गादीवरती उभं राहिलं की वरती नये, पण माझ्या राजाचा त्याग सांगताना डोळे भरून येतं, अंतःकरण भरून येतं रे बाबांनो. अरे शेवटी सळाला सुद्धा मला राजाला ठेवलं काय रे, एक 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 असं अवयव टाकण्यात आलं. शेवटी तिथल्या काही लोकांनी ते अवयवला सुई दोऱ्यानं शिरलं. अरे हिंदूंचा राजा साळ्याला सुद्धा सापडला नाही. म्हणून आज माझं या गादीवरून स्पष्ट मत आहे आणि सांगणं या हिंदू मुलांना, दादांनो, आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान पाहिजे, आपल्या धर्माचा आपल्याला स्वाभिमान पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येक मुलीला मदत सांगणं, प्रत्येक ताईला मदत सांगणं, ताईंनो आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये कधी प्रवेश करू नका ताईंनो. कारण ज्या दिवशी तुम्ही आमचा धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करणार ना ताईंनो, खरं सांगू त्या दिवशी तुमच्या तुकडे तुकडे करून आम्हाला कोणत्या फ्रीज मध्ये सापडतील, कुठल्या कपाटात सापडतील, कुठल्या पेटीत सापडतील ना ते आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. म्हणून बाबांनो आपल्या धर्माविषयी आपल्या मनामध्ये अभिमान पाहिजे, स्वाभिमान पाहिजे. आज वाईट वाटतं बाबा, अरे त्या धर्मातल्या लेकरांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आज तुम्ही बघता अरे त्यांना त्यांच्या धर्माचा किती अभिमान आहे. त्यांच्या मुली घुरक घातल्याशिवाय सुद्धा बाहेर पडत नाही. पडतात तुम्ही बघितलं कधी नाही. आज अन्य अत्याचार आपल्या लेकीबाळीवरती होतात. लव जिहाद होतं. त्या लव जिहादाला कारण आहे. तुम्ही कधी असं लव जिहाद ऐकले? हिंदू मुलगा आहे, त्या समाजाची मुलगी, त्या धर्माची मुलगी लव जिहाद झाली. सांगा इथं बसलेल्या प्रत्येक हिंदूंनी मला उत्तर द्या.
असं कधी लवजियात ऐकलं नाहीच होणार. त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे बाबांनो, त्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे. म्हणून आपल्या धर्मासाठी जगा, आपल्या धर्मासाठी लढा. अरे डोक्यावरती टोपी पाहिजे, प्रत्येक मुलीच्या कपाळावरती चंद्रकोर नाही तर कुंकवाचा टिलक पाहिजे. आज आपल्या मुलींना टिकली लावायला सुद्धा नको वाटतं, पण आपल्या कपाळावरती आपल्या धर्माचा तिलक पाहिजे. प्रत्येक मुलांना आपल्या धर्माचा आपला टिलक आपल्या माथ्यावरती, आपल्या कपाळावरती, भारावरती लावला पाहिजे. कारण माझा राजा गेला या धर्मासाठी, गेला या धर्मासाठी माझा राजा गेला मेलाय. ऐका, या धर्मासाठी माझ्या राजाने बलिदान दिले. शेवटी ना शेवटी बसलेले तो औरंगा सुद्धा बोलता झाला आणि तो औरंगा सुद्धा म्हणला, शेवटचं वाक्य सांगितलं, तो औरंगा सुद्धा बोलतो झाला. तो औरंगा सुद्धा म्हटला. आता आपल्याला पाहायला मिळतं मध्यंतरी तो पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला, बरोबर ना. आणि त्याचा तो झुकेगा नाही साला डायलॉग ऐकल्यानंतर अनेक लेकरांना बरं वाटलं. तो पुष्पा ह्या लेकरांचा आदर्श की नाही मला माहिती नाही बाबा, परंतु अरे वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातलं एक एक बुबुळ काढून या मातीला रक्ताचा अभिषेक घातला आणि त्या औरंगासमोर उभारून झुकेगा नाही साला म्हणत त्या औरंगेला स्वतःची अवकाश दाखवून स्वतः धर्मवीर संभाजीराजा होऊन गेला. अरे शेवटी तो औरंगा सुद्धा म्हटला, ए खुदा, ए पर्वतीगार, अरे संभा किस मिट्टी का बना है, हार मानने को तैयार नहीं, काश काश ऐसा शेर मुझे मिल जाता. कोणी म्हणावं त्या औरंगेने सुद्धा माझ्या राजाचं गुणगान गावं, असा माझा राजा होता. म्हणून एकदा मोठ्यानं बोलायचे, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी हर हर. झाले की झाले बेसेवा आवडीच्या आपण करते. आणि तुम्ही दिलेला मला वेळ, जास्तीचा वेळ मला दिल्यामुळं खरंच खूप खूप धन्यवाद. आज या ठिकाणी सुंदर अशी सगळ्यांची साथ संगत लागली. दोन्ही मृदुंग सुंदर असे वाजवून दादांनी सुंदर अशी साथ केली. दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच सुंदर अशी आज या ठिकाणी गायनाची साथ संगत केली. सर्व गायन मंडळी असेल सर्वांना, सर्वजण ज्ञानानं तपानं सर्वजण